खासदार संजय राऊत यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन पत्रकारांनी शेतकऱ्यांबद्दल प्रश्न विचारले असता ते म्हणाले की यावर महाराष्ट्रात प्रश्न विचारण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रधानमंत्री, कृषी मंत्री हे असतील त्यांना हे प्रश्न विचारले पाहिजे। शेतकऱ्यांना अटक करण्यासाठी जेलची उभारणी करू शकतात, रस्त्यांवर बंदूक घेऊन हजारो पोलीस तुम्ही थांबवू शकता, अडथळे निर्माण करण्यासाठी तुम्ही खेळू शकता, पण 500 कोटी रुपयांचं नुकसान होत आहे। त्या संदर्भात सरकार हे प्रकरण गांभीर्याने हाताळण्यासाठी तयार नाहीये। काय करत आहेत मोदी देशात? अबुधाबीला घंटा वाजवत फिरत आहेत, लोकांना मूर्ख बनवत आहेत। हा प्रश्न तुम्ही भारतीय जनता पक्षाला विचारला पाहिजे असे त्यांनी यावेळी म्हटले। त्यानंतर अदानी डेव्हलपमेंट यांबद्दल ते बोलले की गौतम अदानी आणि भारतीय जनता पक्ष वेगळे नाहीयेत। इलेक्ट्रॉनचा जो विषय सुप्रीम कोर्टाने फटकार लावलीये, ज्यांनी इलेक्ट्रॉन विकत घेऊन भारतीय जनता पक्षाची तिजोरी भरलीये ते नाव जाहीर करा, याची सूचना आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत, ज्यामध्ये अदानी यांचं नाव सर्वात वर आहे। अशा प्रकारचे ठेके द्यायचे उद्योगपतींना आणि त्या बदल्यात शेकडो इलेक्ट्रॉल बॉन्ड विकत घ्यायचे। निवडणूक निधी म्हणून हा भारतीय जनता पक्षाचा गोरख धंदा असल्याचं त्यांनी म्हणत काँग्रेसबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की अजिबात फटका बसणार नाही। आमच्याकडे पैसे नाहीत, पण लोकांचे समर्थन आहे। आमचे तुमचे पैसे काढून घ्याल, पण लोकांचे समर्थन कसे काढून घ्याल असे त्यांनी पत्रकारांना म्हटले। मग याच्यावरती महाराष्ट्रात प्रश्न विचारण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, प्रधानमंत्री असतील, देशाचे कृषी मंत्री असतील, त्यांनाही प्रश्न विचारले पाहिजेत। शेतकऱ्यांना अटक करण्यासाठी, हजारो शेतकऱ्यांना अटक करण्यासाठी जेलची उभारणी करू शकतात। रस्त्यावर बंदुका रोखलेले शेकडो हजारो पोलीस तुम्ही थांबवू शकता, अडथळे निर्माण करण्यासाठी रस्त्यावर खळे ठोकू शकता, पण 500 कोटी रुपयाचं रोज नुकसान होत आहे। त्या संदर्भात सरकार गांभीर्यानं तो विषय हाताळायला तयार नाही। हे प्रश्न जे आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विचारला पाहिजे आणि नरेंद्र मोदी यांच्या जाहिराती पुन्हा सुरू झालेल्या आहेत गॅरंटीच्या। शेतकऱ्यांना गॅरंटी, ही गॅरंटी, हमी भावाची गॅरंटी, मग द्या ना हमी भाव, अब दे दो ना। 500 कोटी रुपयाचं नुकसान जर शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे रोज होत असेल तर आता या आंदोलनाचा साधारण 16वा दिवस आहे। 16वा दिवस काय करतायत मोदी? परदेशामध्ये घंटा वाजवत फिरतायत, अबुधाबीला लोकांना मूर्ख बनवतायत। काय करतायत तुम्ही? हा प्रश्न तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या या सगळ्या घंटावाद्यांना विचारायला पाहिजे। सर, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची अवस्था विजत असलेल्या दिव्यासारखी झाली आहे, त्यांची ईडी चौकशी झाली पाहिजे। कहा? देखिए, ये जो है, जब 2 साल पहले ये प्रोटेस्ट आंदोलन हुआ था किसानों का, तब भी भारतीय जनता पार्टी ने कहा था कि किसान नहीं है, खलिस्तानी है। उन्हें खलिस्तानियों से पैसा आता है आंदोलन के लिए, नक्सलाइट है, माओवादी है, वो किसान नहीं है, हजारों किसान नहीं है। और फिर एक बार किसान आंदोलन को इस प्रकार से बदनाम करने की कोशिश नरेंद्र मोदी और उनकी सरकार कर रही है। हजारों किसान एक खालिस्तानी है, हजारों लाखों किसान टेररिस्ट है, नक्सलाइट है, माओइस्ट है। अगर है तो गोली चलाओ, हिम्मत है तो गोली चलाइए ना आप। ये पूरा नरेंद्र मोदी और उनकी सरकार जिस तरह से किसान आंदोलन को, जिस तरह से वो हैंडल कर रही है, मुझे लगता है पूरा मामला हाथ से निकल चुका है। सर, एमएसआरडीसी बांद्रा रिक्लेमेशनची जी जागा आहे 29 एकर, ती अदानी यांना डेव्हलपमेंटसाठी तुमच्या इमारती बांधण्यासाठी, त्यासाठी एलएनटीने देखील निवेदन दिलं होतं आणि टर्नओव्हर पाहिलं तर अदानी यांनाच भेटणार असं विरोधकांकडून। बघा, गौतम अडाणी आणि भारतीय जनता पक्ष वेगळे नाही। इलेक्ट्रॉल बॉन्डचा जो विषय सुप्रीम कोर्टाने फटकार लावलेले आहे आणि
ज्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड्स विकत घेऊन भारतीय जनता पक्षाची तिजोरी भरली आहे त्यांची नावं जाहीर करा. ही जी सूचना व आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहे त्याच्यामध्ये अडाणीचं नाव सगळ्यात वर आहे. मला खात्री आहे अशा प्रकारचे ठेके द्यायचे आपल्या उद्योगपतींना आणि त्या बदल्यात शेकडो कोटीचे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स घ्यायचे निवडणूक निधी म्हणून, हा भारतीय जनता पक्षाचा गोरखधंदा आहे. गोरखधंदा. आणि म्हणून तर हजारो कोटी रुपये त्यांच्या तिजोरीमध्ये आज जमा आहेत. आमच्याकडे नाही आहेत, आमच्या पक्षाकडे नाही आहेत, किंवा काँग्रेसकडे नसावेत, राष्ट्रवादी काँग्रेसकडे नसावेत, डाव्यांकडे नसावेत, पण त्यांच्याकडे आहेत. मिठागराची जमीन मोदीला म्हणजे अडाणींना, धारावी अडाणींना, आता बँड्रा डिक्लेमेशनचा भूखंड उद्धव साहेबांनी ह्याच्यावरती आधीच हल्ला केला होता. अडाणींना, अख्खी मुंबई अडाणींना. म्हणजे मुंबईचं नाव उद्या बदलून बरं का अडाणी नगर केलं तर 106 हुतात्मे ज्यांनी मुंबईसाठी हुतात्मे दिलंय त्यांना स्वर्गामध्ये पुन्हा एकदा आत्महत्या करावी लागेल किंवा हौतात्म्य पत्करावं लागेल. काय करतात तुमचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, महाराष्ट्र स्वाभिमानी, हिंदुत्व रक्षक, काय करतायत काय कोल्हापुरात बसून? अख्खी मुंबई एका उद्योगपतीच्या घशात चालली आहे आणि त्या मुंबईवरचा मराठी ठसा पुसला जातोय आणि हे दिल्लीवाल्यांची पुसत बसले आहेत. हे सगळे चोर महाराष्ट्राचे दुश्मन दिल्लीवाल्यांची पुसत बसले आहेत. अख्खी मुंबई घशात घालतायत गौतम अडाणींचा. आणि सुप्रीम कोर्टानं जो काल निकाल दिलेला इलेक्ट्रॉल बॉन्डचा तो भारतीय जनता पक्षाचा मुखवटा फाडणार आहे. आणि त्याच्यामध्ये जी नावं जाहीर होतील हे बघा तुम्ही कोणाची नावं येत आहेत ते. राज्याच्या राजकारणात आणि त्या मुंबईवरचा मराठी ठसा पुसला जातोय आणि हे दिल्लीवाल्यांची पुसत बसले आहेत. हे सगळे चोर महाराष्ट्राचे दुश्मन दिल्लीवाल्यांची पुसत बसले आहेत. अख्खी मुंबई घशात घालतायत गौतम अडाणींचा. आणि सुप्रीम कोर्टानं जो काल निकाल दिलेला इलेक्ट्रॉल बॉन्डचा तो भारतीय जनता पक्षाचा मुखवटा फाडणार आहे. आणि त्याच्यामध्ये जी नावं जाहीर होतील हे बघा तुम्ही कोणाची नावं येत आहेत ते. राज्याच्या राजकारणात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील, प्रमोद महाजन असतील, RR पाटील असतील, गोपीनाथ मुंडे असतील, अनेक सत्ताधारी विरोधक होते, त्यांची भाषणं होती, टीका टिप्पणी होत होती. मात्र आजचं आपण कालचंच भाषण जर निलेशान यांचं पाहिलं तर सध्या महाराष्ट्र राज्याचा जो राजकारणाचा सांस्कृतिक दर्जा आहे तो भारतीय जनता पक्षामुळे या राज्याची संस्कृती आणि संस्कार पूर्ण बिघडलाय. भारतीय जनता पक्षानं काही टोळ्या हायर केलेल्या आहेत, भाड्याने घेतलेल्या आहेत चिखलफेक करण्यासाठी. आणि या महाराष्ट्राला जी एक थोर परंपरा होती, पुरोगामी महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती होती यशवंतराव चव्हाणांपासून बरं का ते आतापर्यंत, त्या संस्कृतीवर नशेच्या दारूच्या अनेकतेच्या गुळण्या टाकण्याचं काम भारतीय जनता पक्षानं काही भाडोत्री लोकांकडून सुरू केला असेल. आमच्याकडे सुद्धा आम्ही सुद्धा कठोर शब्दाचा वापर करतो. बाळासाहेब ठाकरे नक्कीच करायचे. अनेक कठोर शब्द आम्ही वापरतो. आमच्याकडून एखाद दुसरा शब्द चुकीचाही जात असेल, पण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं हा जो दारूखाना सुरू केलेला आहे, याच्या भट्ट्या लावलेल्या आहेत नशेच्या, त्या पाहता महाराष्ट्राची संस्कृती मला लयाला जाताना दिसते. मी कोणा व्यक्तीचं नाव घेत नाही, पण संपूर्ण राज्याची राजकीय संस्कृती ही लयाला जाताना दिसते. आणि त्याला जबाबदार पूर्णपणे देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी आणि त्यांचा सध्याचा भारतीय जनता पक्ष आहे. सर, कांग्रेस के अकाउंट्स फ्रीज कर दिए गए हैं और अभी कांग्रेस जो है वो एजेंसीज के सामने प्रोटेस्ट करने वाली है. आज देश भर में कैसे देखते हैं इस चीज को? इलेक्टोरल बॉन्ड की बात हुई, उसके बाद ये जो सामने चीज आई है जिसकी वजह से भारतीय जनता पार्टी का अकाउंट फ्रीज होना चाहिए. जिस तरह से इलेक्ट्रल बॉन्ड्स का भ्रष्टाचार सामने आया है, ब्लैक मनी, मनी लॉन्ड्रिंग का पैसा बीजेपी का अकाउंट में चला गया है, ये सीधा सीधा दिखता है
तो कांग्रेस का अकाउंट क्यों सील हो रहा है? बीजेपी का अकाउंट सील होना चाहिए पूरी तरह से, लेकिन वो नहीं हो रहा है। कांग्रेस का अकाउंट सील हो रहा है। अगर कांग्रेस पार्टी ने आंदोलन शुरू किया है, हम उनका समर्थन करते सर, हैं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे घडतंय की याचा फटका बसू शकतो काँग्रेस? अजिबात फटका बसणार नाही. आमच्याकडे पैसे नसतील, पण लोकांचे समर्थन आहे. पैसे नसतील, आमचे तुम्ही पैसे काढून घ्याल, पण लोकांचं समर्थन कसं काढणार? तो शरद पवार जी का बयान आया कि जो पार्टी गई चिन्ह गई उन्हें कोई चिंता नहीं है, लेकिन वो एक अलग उसमें रास्ते पे नहीं जा रहे हैं। अजित पवार का बयान आया था इसको लेके कि उन्हें कोई चिंता नहीं है और लोग उनके साथ में हैं। ऐसा अजित पवार बोल रहे हैं? नहीं, अजित पवार का बयान आने के बाद अजित पवार के साथ अजित पवार उनके बेटे और सिर्फ पत्नी है बारामती में। मेरे हिसाब से जनता जो है बारामती की, वो पवार साहब के साथ, उनके फैमिली के साथ है। देखिए, अजित पवार अब भाजपा के कार्यकर्ता बन गए हैं। वो राष्ट्रवादी कांग्रेस वगैरह सब ढोंग गए। आपने देखा होगा, पहली बार मैं देख रहा हूं ये जो अपने आप को शिवसेना कहते हैं, ये वो शिंदे मिंदे वाले लोग, उनका कल अधिवेशन हो गया। कहाँ? कोल्हापुर में। और क्या किया? शिवसेना के अधिवेशन डुप्लीकेट हुआ, लेकिन नाम तो शिवसेना लेते हैं। शिवसेना के अधिवेशन में अभिनंदन का ठराव किसका है? तो बीजेपी के नेताओं का और बीजेपी का। आपने देखा? शिवसेनेच्या इतिहासामध्ये गेल्या 60-65 वर्षामध्ये एवढी चाटुगिरी आम्ही कधी केली नव्हती. आम्ही युतीमध्ये होतो, आम्ही एकत्र होतो, आम्ही सरकारमध्ये एकत्र होतो, पण स्वतःला शिवसेना मानणारे हे डुप्लिकेट लोक अधिवेशन घेतात आणि कोल्हापूरच्या अधिवेशनात ठराव काय करतात? त्या भाजपच्या अभिनंदनाचा, भाजप नेत्यांच्या अभिनंदनाचा. म्हणजेच तुमची चाटुगिरी जी आहे, तुम्ही शिवसेना ही कोणाच्या पायाशी गुलाम म्हणून बांधून ठेवले, हे काल स्पष्ट झालं. शपथ देखील देण्यात आली आहे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं. क्या है? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बनवायचे शपथ देखील या अधिवेशनात. अशा शपथ आम्ही कधी घेतल्या नव्हत्या. आम्ही शिवसेनेचाच विचार पुढे नेला. आम्ही बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत. बाकी सगळे युतीमध्ये, आघाडीमध्ये आले आणि गेले. थँक्यू. मुंबई उत्तर पश्चिम